सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। नमस्कार, मी अमोलपुरी सिटी इंडिया तर्फे आपलं सहर्ष स्वागत करते। आज आपण आलेलो कडेमेश्वर सावनेर विधानसभा क्षेत्रामध्ये आणि विधानसभेची जी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रणधुमाळी रणसंग्राम चालू आहे तो म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि त्याच प्रकारे सावनेर विधानसभा क्षेत्रामधील काय चर्चा आहे आणि जनतेचा कौल कोणाकडे आहे नक्की जाणून घेऊया। या ठिकाणी हा जो परिसर आहे हा धापेवाडा येथील परिसर आहे आणि नुकते 4 दिवस निवडणुकीला राहिलेले आहे आणि जनतेचं काय मनोकामना आहे विधानसभेबद्दल आणि कोणाबद्दल त्यांच्या भावना उत्तेजित झालेल्या आहे नक्की आपण जाणून घ्या। या ठिकाणी धापेवाडा क्षेत्रामध्ये कुठेतरी ही या गावकरी लोकांचं भोसरी म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध आहे। हे जर बघितलं गेलं हा शेतकऱ्यांचा माल आहे। नक्की शेतकरी वर्ग खरंच आनंदी आहे का? आणि या ठिकाणी बघितलं गेलं तर कुठेतरी काँग्रेसचा आणि कुठेतरी बीजेपीचा हा कोड या ठिकाणी दिसत आहे। तर कुठेतरी या ठिकाणी जर बघितलं गेलं तर या ठिकाणी आशिषबाबू देशमुखचे तर या ठिकाणी अनुजाताई केदारचे बॅनर या ठिकाणी लागलेले आहे आणि हा सर्व धापेवाडा या ठिकाणी जो आता आपली जी चर्चा चालू आहे ती म्हणजे चायची चर्चा आणि या ठिकाणी सर्व जनता या ठिकाणी दिसत आहे। काय नाव आहे सर तुमचं? मनोहर काळे। तर मला सांगा या विधान आता 4 दिवस राहिलेले आहे तर कोणाचा कौल दिसत आहे तुम्हाला? कोणाचा कौल दिसण्यापेक्षा कोणा म्हणजे ह्या 25 वर्षात 30 वर्षात झालेली परंपरागत कामे त्याच्यात लोक समाधानी आहेत। आता तुम्ही जे सांगितलं का कोणीही आहे ही तशी लोकशाहीची परंपरा येत्या प्रत्येक 5 वर्षांनी या निवडणुका येतात। कोणत्याही पार्टीतर्फे कोणता तरी उमेदवार असतो पण या 25 वर्षाच्या काळामध्ये एकच हा मतदारसंघ आहे की ज्याच्यामध्ये कंटिन्युअसली एक आमदार निवडून येतो। आता लोकशाहीमध्ये जो आपण लोकप्रतिनिधी पाठवतो त्यांचं कर्तव्य असते की त्या क्षेत्रातील लोकांना आपण काय काय दिलं आणि क्षेत्रासाठी कोणता विकास केला। तर असं आमच्या क्षेत्राची स्थिती असं आहे का असं सांगण्यालायक त्या 25 वर्षाच्या कार्यकाळात काहीच नाही। तर 25 वर्ष ज्या ठिकाणी सुनील केदार यांचा गड आहे आणि सुनील केदारच्या गडाच्या व्यतिरिक्त या ठिकाणी आशिष बाबूंचं एक नाव चर्चेत दिसलं आहे पण हे काही वर्षाआधी 5 वर्षाआधी हे नाव काटोलमध्ये होतं आणि आता या ठिकाणी आहे। तर काय म्हणणार आशिष बाबूबद्दल तुम्ही? आशिष बाबूबद्दल एवढंच सांगायचं आहे की त्यांचं जे काम करण्याची जी पद्धती आहे आणि विकासाची दिशा आहे ते जे भाषणापासून आपल्याला सांगतात तर नुसतं विकासाचं बोलतात आणि विरोधी काय बोलतात यांनी असं केलं यांनी तसं केलं आणि ते जे ह्या सावनेर मतदारसंघाची खरी स्थिती आहे म्हणजे अवैध धंद्याला अवैध धंद्याच्या माध्यमातून लोकांना आपलं जवळ करणं आणि त्या माध्यमातून लोकांना म्हणजे आकर्षित करणं खरं हे लोकप्रतिनिधी असं काम आहे। विकासात्मक याच्यावर बोलावलं पाहिजे। त्या दिवशी आमच्या इथे आशिष बाबूची सभा झाली हे सर्व साक्षीदार आहे की त्यांनी इतर काही कोणाची तुलनात्मक हे केलं का मला काय करायचं आहे येत्या 5 वर्षात मला काय करायचं त्यांनी तो पूर्ण हे मतदाराला दिला आणि ही जर मी दिलेली आश्वासनं पूर्ण नाही झाली तर आमचंच कर्तव्य आहे की येत्या 5 वर्षांनी आम्हाला मग त्या गोष्टीवर विचार करायचा दिलेली आश्वासने पूर्ण झाली का। सगळ्या गोष्टीचा विकासात्मक चर्चा केली। आता त्या विरोधी पार्टीमध्ये विकासात्मक चर्चा नाही। यांनी मला सांगा आशिष बाबूंनी 2.5 वर्ष काटोलमध्ये दिल्याच्या नंतर ते काँग्रेसमध्ये गेले तर काँग्रेसमधनं आज बीजेपीमध्ये आले। हा येथे काटोलच्या समस्या नाही आहे पूर्ण देशाची समस्या आहे। काँग्रेसचे काही लोक तिथे त्यांना वाव मिळाला आहे किंवा ते विकासात्मक कामासाठी निधी मिळाला आहे त्याच्यामुळे ते लोक आता ह्या 10 वर्षात मोदी सरकारच्या काळामध्ये जे काम होतं आहे त्यांना ते आकर्षण आहे त्यांच्यामध्ये का बा इथे आल्यानंतर. आणि मी तुम्हाला सांगतो साधा उदाहरण
जी माणसाच्या दैनंदिन जीवनाशी ज्या निगडीत गोष्टी असतात त्याची पूर्तता येत्या 10 वर्षात होता हे जनतेला दिसत आहे. साधारण एक उदाहरण सांगतो. आमच्या इथे एक पूल होता. आता KTMचे लोक होते की मी त्यांना विचारा की पूर आल्यानंतर त्या पार ड्युटीहून आले बिचारे तर दिवसभर तिथे त्यांना रात्रभर फुटाणे खात इकडून गेलेले कामगार त्यांना त्या पुलावर नितीन बाबू गडकरी बांधकाम मंत्री झाले. अगदी 1 वर्षात तो पूल झाला. हे सत्य आहे. जाम नाल्याचा पूल. नाहीतर तुम्हाला अनुभव असेल सगळ्या लोकांना की तिकडून KTMचा येतानाही KTMला होते तर कधी काळी त्यांना तिथे. तर हे विकास तुमचं म्हणणं असं आहे की 25 वर्षामध्ये माननीय सुनील बाबू केदार यांनी कोणतेच काम न करता माननीय नितीनजी गडकरी यांच्या नेतृत्वात हे काम झालेले आहे. तर तुमचं काय म्हणणं आहे सर? हे बांधकाम मंत्री असतात. काय या ठिकाणी हा युवक या ठिकाणी दिसत आहे. काय नाव बेटा तुझं? अनुराग कोटांगरे. काय म्हणणं आहे की कुठे सावंगी विधानसभा क्षेत्रामध्ये अशी उमेदवारी भरपूरशी आहे पण कुठेतरी 2 उमेदवार चर्चेत आहे. एकतर केदार मॅडम आणि आशिष बापू देशमुख यांचा चेहरा चर्चेत आहे. तर काय म्हणणार तुझं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं आहे की बा अनुजा केदारी निवडून येणार. अनुजा केदार निवडून येणार. का बरं अनुजा? कारण 25 वर्ष अनुजा केदार गटांचं या ठिकाणी हे होतं. तर कुठेतरी तुमच्या युवक लोकांना आणि शिक्षणासाठी त्यांचं हे झालंय का? शिक्षणासाठी पण झालं आहे सर. हां आणि युवकांसाठी म्हणजे जसं की आता भरपूर रोजगार आहे पण कसं जे 10-15 वर्षामध्ये आलं भारतीय जनता पार्टीचं सरकार त्या याच्यामध्ये सर महागाई खूप वाढली आहे. महागाई खूप वाढली आहे. रोजगारी खूप वाढली आहे. जे आश्वासन केलं होतं की 2 कोटी रोजगार देऊ. हा 2 कोटी रोजगार देऊ. हा त्यावर एक पण रोजगार नाही मिळाला आहे. हा आणि अशा काही भरपूर समस्या आहे जसं की तेलाचा पिपा, हा इलेक्ट्रिक बिल, हा गॅस सिलेंडर हा जे काँग्रेसच्या काळामध्ये 450 रुपयाला भेटायचं ते आता 900, 1000, 1100 रुपयाला भेटतात. हा तेलाचा पिपा जो 1500-1600 पण मी आयुष्यात 1 सिलेंडर आणलं. हा तर त्यावेळेस होळीचा दिवस होता. त्या दिवशी माझ्या मिसेसनं सांगितलं आपल्या इथं सिलेंडर समजा सणाचा दिवस होता. त्यावेळेस भ्रष्टाचाराचा एवढा होता का त्यावेळेस मी 1100 रुपयाचं सिलेंडर आणलं. 1100 रुपयाचं सिलेंडर 1996 रुपये. हा तर हे हे तुमचं म्हणणं आहे की काँग्रेसच्या काळात मी 1100 रुपयाचा सिलेंडर आणलाय. आणि 2024च्या वेळेस जर आज अशी उपलब्धता आहे कोणत्याही मालाची उपलब्धता होते ते इझिली व्हायला पाहिजे. आणि इझिली आता विजेच्या बाबतीत सांगतो हा वाढ हे नैसर्गिक प्रक्रिया आहे. रुपयाचं अवमूल्यन होत जाते. आज आपण एक प्लॉट घेतो 1 लाख रुपयाचा तर आपण अपेक्षा ठेवतो 5 वर्षांनी 5 लाख रुपये. कशामुळे हे करतो? पैशाचं महागाई एक नैसर्गिक बाब आहे. महागाई कसं कर्मचाऱ्याचे पगार वाढतात आणि महागाईच्या अनुषंगानं आज आता 200 रुपये आमच्या इथे मजुरांची मजुरी होती 1 वर्षापूर्वी. आज ती 300 रुपये. कशासाठी असते हे? तर ही जी परंपरा आहे कुठेतरी शेतकऱ्यांची रोजी वाढली पण शेतकऱ्यांचा भाव त्यांना मिळाला नाही. 7,000 10,000 हेच मागणारे होय ना. 10,000 कुठं आहे भाव कापसाला? सांगा ना. काय बेत आहे तुमच्या शेतकऱ्या लोकांची काय बेत आहे? म्हणजे 2700 रुपये क्विंटल कापूस सोयाबीन खपते. हे काय वेत आहे आमची हे सांगा ना. सोयाबीनला तरी पण लागवडला किती रुपये लागत असं? एकरी 15,000 रुपयाचं वावर, बॅग 5,000ची हा खर्च आहे ना. तुमचं म्हणणं आहे की कुठेतरी बदल झाला पाहिजे महाराष्ट्रामध्ये. हो बदल झालाच पाहिजे ना. बदल कोणत्या पक्षाचा झाला पाहिजे? पक्षाचा कोणाच आहे हो पण कास्तकाराला आम्ही भाव भेटला पाहिजे. सरकार आलं पाहिजे. महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे? महायुतीचं सरकार आलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो ह्या काही गोष्टी जनरल लोकांना माहीत राहत नाही. ही मुक्त अर्थव्यवस्था जी आणली ती मनमोहन सिंग सरकारने आणली. आज मी सांगतो आमचे रनिंगचे आमदार आहेत त्यांची बी गिरणी आहे. ते त्या भावाने खरेदी करतात का? गरज पडली तर विदेशातून माल त्या गाठी आणतात. ही वाढ जी आहे कारण की याच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये याचे भाव कोण ठरवते? कापसाचे भाव ठरवते अर्जेंटिना, साखरेचे भाव ठरवते ब्राझील, मक्याचे भाव ठरवते अमेरिका. आणि मुक्त अर्थव्यवस्था त्यांनी आणल्यामुळे तिथचा माल कारखानदार आपल्या इथे जर महाग असेल तर तिथचा माल आणून वापरतात. ते या मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये झालं का? शेतकऱ्याला परवडत नाही हे 100% आहे. आणि शेतकरी हा निसर्गावर गेलो कारण की एकच कारण नाही आहे. निसर्ग त्याला साथ दिला नाही तर नापिके होते. त्याच्यामुळे हे महागाईचं जे हे म्हणतो की नाही भाऊ तर त्या महागाईच्या भाऊपेक्षा त्या अर्थव्यवस्था जी आपली मजबूत झाली पण आहे. कुठेतरी सरकारने शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी हमी भाव हा चांगल्या प्रकारे दिला पाहिजे. जे मुख्यमंत्री आपल्या नागपूर जिल्ह्याचे लाडके मुख्यमंत्री त्यांनी आपलं आंदोलन केलं होतं की काँग्रेसच्या काळामध्ये बा
4,500 रुपये भाव होता तर 7,000 रुपये मिळायला पाहिजे. आमचं सरकार आल्यावर आम्ही 7,000 रुपये सोयाबीनला भाव देऊ. त्यांनी आतापर्यंत आता त्याची सरकार आहे 10 वर्ष, पण त्यांनी तो भाव आहे 4,500 नाही दिला, 3,500, 4,000 असं चालू आहे. कुठेतरी तुम्ही मागील वर्षामध्ये कापूस हा खरेदी केला असेल, विकला असेल, तर मला सांग काल मागच्या वर्षी काय त्यांचा मागच्या वर्षी परत बत्तर परिस्थिती आहे. मला एक प्रश्न विचारू इच्छितो. काय बेटा? 8,000 भाव होता. 8,000 भाव होता. तर काय म्हणणं आहे तुझं? तू वोटिंग करतो? किती वर्ष झाले तू? 1 वर्ष. 1 वर्ष. काय वाटतं तुला या विधानसभा क्षेत्रामध्ये कोणाचा चेहरा हवा? केदार साहेबांचा चेहरा हवा. का बरं केदार साहेबांचा चेहरा हवा? आजोबापासून केदार आहे. आजाबापापासून केदार आहे. युवकांचं म्हणणं असं आहे की आजाबापांना केदार आहे. तर एक नारा देशील? आजही 7,000 रुपये कापसाला भाव आहे. शेतकरी वेट करू शकत नाही. व्यापारी काय करतात, सुरुवातीचा माल आणि 7,000 रुपये महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये 11,000, 12,000 तुम्ही त्याचं सांगतो. हे युवक या ठिकाणी आहे, तर काय म्हणणार तुमचं? मला असं वाटतं त्याच्या परिवर्तन केलं पाहिजे. परिवर्तन केलं पाहिजे. का बरं परिवर्तन केलं पाहिजे? 25 वर्ष झाले आम्ही इथे वावरत आहे, पण काम जसं कंपनी बनायला पाहिजे किंवा काही रोजगाराचा प्रचार आहे तर रोजगार तरुण पिढी आहे आम्ही, आपल्या आम्हाला क्षेत्रामध्ये काहीतरी मार्ग दिसला पाहिजे. यासाठी आता नवीन करून पाहू. आता कुठेतरी युवकांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी परिवर्तन झालं पाहिजे. परिवर्तनास बरोबर आहे सर, परिवर्तन झालं पाहिजे. काय म्हटलं? परिवर्तन झालं पाहिजे. हे कोणाचं दुकान आहे? तुमचं दुकान आहे. किती वर्षापासून तुम्ही याच ठिकाणी? मी 5 वर्षापासून हो. 5-6 वर्षापासून. तर काय म्हणणं आहे तुमचं? माझं म्हणणं आहे की परिवर्तन झालं पाहिजे. परिवर्तन झालं. का बरं परिवर्तन झालं पाहिजे? कारण की जे महागाई वाढली त्या महागाईची कधी आम्ही सांगत हा. आपल्याला शिकवायचं परिवर्तन म्हणजे कोणाबद्दल? विधानसभेमध्ये की महाराष्ट्रामध्ये परिवर्तन? नाही, आपल्या महाराष्ट्रातून झालं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. मग तुम्ही मला सांगा, लाडकी बहीण योजनेच्या ज्या प्रकारे तुम्ही बाया आनंदी होत्या, तर काय म्हणण्यात याबद्दल? नाही, बाया तर आनंदीच आहे, पण मुलांसाठी काही ना काही परिवर्तन झालं पाहिजे. कारण की मुलांना रोजगार मिळाला पाहिजे, त्यांना शिक्षणासाठी थोडंसं वेगळं झालं पाहिजे. हा. मुलांना किंवा मुलींना दोघांना पण सारखंच पाहिजे. सारखंच पाहिजे. तर या ठिकाणी काही युवक आहे, या ठिकाणी आपण चर्चा जाणून घेऊ. या ठिकाणी की सावली विधानसभा क्षेत्रामध्ये परिवर्तन पाहिजे, नाही पाहिजे. मग कोणाबद्दल तुमचं हे आहे की कोण या ठिकाणी नवीन चेहरा की तोच चेहरा हवा जो काम करेल त्याच्या मागे? 25 वर्ष या ठिकाणी केदार गटांचं राज होतं या ठिकाणी. तर केदार साहेबांनी कुठेतरी जे 25 वर्षाचं कामकाज आहे, तुम्हाला आनंदी आहे त्या ठिकाणी? आनंदी आहे. तर या ठिकाणी आपण नक्की जाणून घ्या. आजोबांचं म्हणणं आहे, हे शेतकरी आजोबा आहे. आजोबा तुम्हाला आवाज येतोय का? तर काय म्हणणं आहे या ठिकाणी? आमचं म्हणणं आहे का कापसाचा भाव आला पाहिजे. बीजेपीचं सरकार आलं पाहिजे. बीजेपीचं सरकार आलं पाहिजे. पण सरकार बीजेपीचंच आहे, पण कापसाला भाव का नाही? काँग्रेसचं सरकार आहे. नाही, बीजेपीचं सरकार होतं कुठेतरी, पण कापसाला भाव नाही. कसं काय? म्हणजे कोणी चालू केली दारू सट्टा? नवीन पिढी बिघडून राहिली आहे. नवीन पेरणी करून राहिली ना. हा. आता काही ते मुलीतली पाहिजे की नाही या गावात, काही कंपन्या पाहिजे, काही पण तुमचं म्हणणं आहे की 25 वर्ष ज्या प्रकारे केदार गटांचं राज होतं, तर या ठिकाणी प्रगतीने झाली फक्त दारू सट्टा जुवा म्हणजे